किंवा नवीन पद्धतीने कशा पद्धतीने आपण वागू, परमेश्वराची प्राप्ती कशी करू, परमात्मा एक म्हणजे काय, मर्याद हे भगवत नाम म्हणजे काय, दुःखदारी दूर करते उद्धार म्हणजे काय, आणि इच्छेनुसार भोजन म्हणजे काय, याची माहिती तर होईल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून या गोष्टी शिकण्यासाठी या मानव धर्माची शाळा ही अविरत चालणार आहे, पेढोन पेढे चालणार आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीनं हा जो तत्व शब्द नियम सांगितला, याला जाणून घेण्याची गरज आहे. हा पाठांतराचा मार्ग नाही, समजण्याचा मार्ग आहे. बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा नमस्कार जी. भगवत प्राप्ती निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीनं बाबाच्या आदेशानुसार आज मासिक बैठक पुरगाव या गावी सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांच्या सोबतीला असेच भगवत कार्य करणारी आई वाराणसी सेविकाच्या रूपाने उपस्थित आहे. या मातेला सुद्धा माझा प्रणाम. तसंच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष भंडारा शाखेचे माजी संचालक सन्माननीय विजयजी भंदे साहेब, उपाध्यक्ष हेमराजजी लांजेवार साहेब, मार्गदर्शक खमारी आणि संचालन करते राजकुमारजी राऊत साहेब, आपण सर्वांना माझा नमस्कार. तसेच मंचासीन उपस्थित मंडळांतर्गत मार्गदर्शक मंडळी सन्माननीय लांजेवार साहेब, त्याचप्रमाणे गोंदिया शाखेचे संचालक बपचेजी, अंबुलीजी आणि त्याचप्रमाणे बावनकरजी, नेवारेजी, तसंच काटेवारजी आणि आदरणीय मंच, आपल्या सर्वांना माझ्या प्रेमाचा नमस्कार. तसंच बाबाच्या परिवारातील सर्व सेवक बंधू सेविका ताई बाल गोपाल, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी आपण सर्वजण या परमेश्वरी कार्याचा लाभ घेण्यासाठी आलोय. याचा मागचा उद्देश काय आहे? माणूस जीवनाच्या अंतापर्यंत हा अज्ञानी आहे, अनाडी आहे. मार्गात येऊनही आजही आमचे जुने विचार गेले नाही, अंधश्रद्धा पूर्णतः गेली नाही. आणि म्हणून या अंधश्रद्धेतून, जुने विचारातून, काही विकारातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला नेहमी या अशा भगवत कार्यामध्ये जाऊन आपली उपस्थिती लावून त्या ठिकाणी भगवत कार्याचा लाभ घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मंडळ अंतर्गत सेवक संमेलनाच्या माध्यमातून परमेश्वरी कार्याचा प्रचार प्रसार होतोय. तसंच सेवकांच्या माध्यमातून साप्ताहिक चर्चा बैठक, पंधरवाडी म्हणा किंवा वार्षिक बैठक म्हणा, मासिक बैठक म्हणा, त्रैमासिक बैठक म्हणा, या अशा आध्यात्मिक सभांचं आयोजन आपण करत असतो. त्याच पद्धतीनं आज सुद्धा ही मासिक बैठक नेहमीप्रमाणे सुरू आहे. आणि अशीच तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं भगवत नामाचा जप करण्यासाठी ही अविरत चालत राहणार आहे. काही लोक म्हणतात की नाही, आता मासिक बैठक बंद होईल, त्रैमासिक बैठक चालू होईल. 17 लोक राहतील, 17 लोक आपापल्या परीने विचार मांडतील, परंतु जो आहे तो चालत राहणार आहे. आणि म्हणून अशा अफवांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. राहिला प्रश्न, आताच आम्ही सांगितलं की प्रत्येक मानव या मानव धर्मामध्ये आला का? पहिले मानव नव्हता का? तो पहिले त्याच्यात मानव धर्म नव्हता का? हनुमानजीची भक्ती करते म्हणून माणूस झाला का? नाही. परंतु खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची कला काय पाहिजे आहे? लग्न झाला, नवरी पोरगी घरात आली म्हणून त्याला संसार थाटण्याची कला येऊन गेली का? नाही. अनुभवांच्या माध्यमातनं, अनुभवांच्या लोकांकडनं त्याला संसार कसा थाटावा तो शिकत असतो.
त्याच पद्धतीनं आम्ही या मार्गामध्ये आलो. महानत्यागी बाबा जुमदेवजींची शिकवण आम्हाला लाभली, त्यांची संगत लाभली, शेवकांची संगत लागली आणि त्या माध्यमातनं आम्ही हळूहळू जागायला सुरुवात केली. आणि म्हणून म्हणतात जागे सो भोगे, जागे सो भोगे आणि सोये सो होय. आज आपल्या या चर्चा बैठकीमध्ये आले, सर्वच्या सर्वच गोष्टी आपण इथून ऐकत आहोत, पण सर्वच गोष्टी घरापर्यंत जातील याची काही गॅरंटी नाही. पण काही अंश तर राहतील, पण जो जागला जो आहे तो जागेल, तो घरी आहे त्याला काय माहित राहणार, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून तुम्ही इथून जेव्हा घरी जाणार आहात आणि जेव्हा घरचे लोक तुम्हाला विचारतील की बैठक कशी झाली, का बैठक झाली खूप सुंदर झाली, अरे पण कशी झाली, का मने लोक भाजी तर काही सांगत नको, अशी चटणी झाली तिकडे चाटू चाटू खाऊचा लागे, बरोबर. तर पण ते काय विचारते, बाई काय विचारते, भाऊ काय विचारते, बैठकीत गेल्या तर काय विचार दिलं, ते विचार आपल्याला तिथं घरी जाऊन सांगता आलं पाहिजे, तर इथं येऊन काहीतरी फायदा होईल, म्हणजे आमचा उद्धार होईल. सांगण्यात तात्पर्य हा की दुःखदारी दूर करते उद्धार, म्हणजे आमच्यातला भूत गेला, दुःख गेला म्हणून शरीराचा उद्धार झाला का, नाही, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण आपलं जीवन हा कुठपर्यंत आहे, किती दिवसासाठी आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला माहित नाही. आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीनं हा जीवन चालण्यासाठी आम्हाला या मानव धर्माची शिकवण दिली आणि मानव धर्म स्थापन करून या शिकवणीच्या माध्यमातून 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम याची सांगड घालून घातली. परंतु पुस्तक आहे आमच्याकडं, पुस्तक आहे, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कोणी वाचत नाही. फक्त विनंती प्रार्थना पाठांतर झाली की तो म्हणते झाला सेवा. मार्गदर्शक म्हणते 7 दिवसाचे कार्य करा, सकाळी विनंती म्हणते, संध्याकाळी प्रार्थना म्हणते, सकाळी विनंती संध्याकाळी प्रार्थना, हा क्रम चालू झाला, 8वे दिवस समाप्त झाली, चला पुन्हा. एक जण जाते जाते नाही तर जाई नाही, घरची बाईच बोलते, पावनकर काकाजी काय झाला, अजी 7 दिवसाचे कार्य होते म्हणते, समाप्त झाले, झाला. मग बावनकर काकाजीला बी जावं लागते कुठे, रब्बीची फसल आहे ना आता, लवकर नांगर धरायला जावं लागते. तो विचार का करत गाय म्हणजे तो ठीक आहे, 11 कर, याच्यातून आम्हाला काय भेटला. म्हणून काय म्हणते जुने लोक, देवळात गेल्याशिवाय देव दिसत, बरोबर आहे की नाही, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. सांगण्यात तात्पर्य आहे की तुम्ही जर बावनकरजीकडे कार्य गेलात, त्या ठिकाणी आपल्या घरची परिस्थिती त्यांना सांगितली, तर ते आपल्या विवेक बुद्धीनं मानव धर्माच्या शिकवणीच्या माध्यमातून चर्चा तर होईल, त्या ठिकाणी काही ना काहीतरी आपली चूक समोर येईल, किंवा नवीन पद्धतीनं कशा पद्धतीने आपण वागू, परमेश्वराची प्राप्ती कशी करू, परमात्मा एक म्हणजे काय, मर्याद हे भगवत नाम म्हणजे काय, दुःखदारी दूर करते उद्धार म्हणजे काय, आणि इच्छेनुसार भोजन म्हणजे काय, याची माहिती तर होईल, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून या गोष्टी शिकण्यासाठी या मानव धर्माची शाळा ही अविरत चालणार आहे, पेढोन पेढे चालणार आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीनं हा जो तत्व शब्द नियम सांगितला, याला जाणून घेण्याची गरज आहे. हा पाठांतराचा मार्ग नाही, समजण्याचा मार्ग आहे. समजलो तर उमजलो, नाही आला तसा गेला, बरोबर आहे की नाही. परसाला पानं 3च, अशी आमची गत राहील. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला कर्म करावं लागेल. महान त्यागी बाबा जुमदेवजीनं कर्माला जास्त महत्व दिलं. मी केलो तसं तुम्ही करा, जे परमेश्वराला आवडणारे कार्य मी केलो त्या पद्धतीनं तुम्ही करा. परमेश्वर हा तुमच्या जवळ आहे. दगड धुण्याची पूजा करून आपल्या घरी पाणी भरायला कोणी येणार नाही. आपल्या घरची स्वच्छता आपल्यालाच करावं लागणार आहे. आपल्या कर्मानं आपले दुःख दूर करावं लागणार आहे. आपल्या घरी सुख समाधानी आपल्यालाच आणावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, तत्व शब्द नियम आपल्या परिवारामध्ये कसं असलं पाहिजे याची जाण आपण घेतलं पाहिजे. त्याला म्हटलंय कर्म.
आणि म्हणून म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो तकदीर तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा है तो तकदीर तेरी दासी है. और जिसके घर में सत्य मर्यादा प्रेम है वही मथुरा काशी है. काही गरज नाही इकडे तिकडे जाण्याची, आहे की नाही? नाहीतर पंडितजी सांगत होता गंगाजल कुठं शिडकत होता भिंतीवर घरावर. काय कशासाठी? कशासाठी? घराच्या शुद्धीकरणासाठी. बरोबर आहे ना? अरे पण त्या घरात राहणारा माणसाचा मनच शुद्धी नाही झाला तर त्या भिंतीला शुद्ध करून काही फायदा आहे का? नाही. म्हणून म्हणतात की मन चंगा, मन चंगा तो कटोते गंगा. मन जर चांगला आहे, मन जर पवित्र आहे तर आपल्या घरामध्येच गंगा घाटामध्ये काशी प्रयाग आहे, शुद्ध पवित्र जल आहे. परंतु इकडे कथा करते आणि दुसऱ्या दिवशी बहीण भाऊ भांडते. कशासाठी? भावाने 1 एकर जमीन विकली करोडची तर म्हणते मला 50 लाख 25 लाख दे. आता कसं राहिलं? आता कसं राहिलं? म्हणजे सख्खे बहीण भाऊ काय झाले? काय झाले? अरे वैरी झाले. कशासाठी? कशासाठी? पैशासाठी, आहे की नाही? आणि म्हणून काही लोकांचा माहेर तुटला. हो, मानव धर्मामध्ये आलो, सेविका झाले, हे लक्षात घ्या. सेवक झालो आम्ही, पण भाऊ पंथी रिश्ता नाता विसरलो. एकाच अंगणात खेळणारे बहीण भाऊ, भाऊ भाऊ. आज आज काय होत आहे? मार्गात येऊ नये बाबा सांगते की बेटा कुटुंबात सेवकात एकता कायम करा आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करा. पण मार्गात राहू नये. एकाची फोटो तिकडे आणि याची फोटो तिकडे, सप्री एकच. कसं राहिलं? आणि म्हणून हे रिश्ते तुटत आहे. आणि म्हणून मानव धर्म हे शिकवते की या समाजामध्ये आपण जेव्हा राहतो, वावरतो, जेव्हा आपण गुरु बनवलो तर गुरुची मर्यादा पाळली पाहिजे. गुरुच्या आदेशानुसार आमची वागणूक झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आम्ही काय आहोत? मानव धर्माचे सेवक आहोत. आणि म्हणून भावाच्या बहिणींना माझी आग्रहाची विनंती आहे. भावाच्या बहिणींना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही आपला माहेर खोवू नका. आपला माहेर खोवू नका. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा एक गाणं होता, मामाच्या गावाला जाऊया आणि पडती झाडे पाहूया. बरोबर आहे की नाही? होतं ना असं? आता मामाचा गाव, मामाचा माहेर आता राहिला नाही. आणि कोणालाही 8 दिवस राहायची फुरसत नाही. का नाही? का नाही? नवरा बायको दोघं आणि हांडी सगळं. बोला ना. आता तर हांड्या राहिल्याच नाही ना, म्हणून याच्या घरी गंजाच आहेत, म्हणून याला हांड्या समजत नाही. बरोबर आहे? आणि म्हणून हा जमाना आला आहे संयुक्त कुटुंब, सुखी कुटुंब होता. परंतु आज जास्त शिक्षित झाल्यामुळं वेगळीच स्लोगन तयार झाला, मन तयार झाली. कोणता? कुटुंब लहान आणि सुख महान. पण आजची कंडिशन विपरीत झाली. जेवढा सुख कुटुंब लहान आहे तेवढा दुःख जास्त आहे. घरवाली शिकवायला जाते, घरवाला कंपनीत जाते. किती वाजता येते? रातच्या 12 वाजता येते. लहानसा लेकरू कोण सांभाळते? ती दुसरी बाई सांभाळते. त्या लेकराला आईचा प्रेम मिळते का? नाही. दूधही नाही भेटत, तो पावडरचा दूध येते. अरे अरे, काय काय अवस्था आहे आज. असा मानवामध्ये विपरीत प्रकार सुरू झालेला आहे. आणि म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजीनं फक्त देवा देवा म्हणून नाही सांगितलं. देव या मूर्तीत देव नाही आहे, देव या फोटोत देव नाही आहे, देव या माणसात आहे. देव माणसात आहे. म्हणून म्हटलेले आहे की देव नाही रे देवाऱ्यात. मी वारंवार म्हणतो, देव नाही रे देवाऱ्यात, देव आहे या मानवाच्या आत्म्यात. या मानवाला जर आम्ही देव समजलं असतं, या माणसाच्या बाबतीमध्ये माझ्या मनात विरोधाभास आला असता का? नाही आला असता. विरोध नाही राहिला असता, आपुलकी तयार झाली असती. आणि म्हणून माझी विनंती आहे की जरी का भावानं 1 वर्षात साडी नाही घेतली, काही हरकत नाही. तुम्ही स्वतःच्या काबाड कष्टानं आपला परिवार साजवा, पण बहीण भावाचा रिश्ता मात्र हा मोडू नका. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, अरे वर्षातून 1 दिवस माऊल येते. किती? 1 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस, 8 दिवस, 15 दिवस कोणीच बहीण भावाच्या घरी राहत नाही. आणि म्हणून भावांनो माझी विनंती आहे
घरचा मागचा दार जर भळंग भळंग वाजत असेल, पण तुमचं काम आहे त्या दाराला ठीक करणं. समजलं ना? मागचा दार म्हणजे समजलं का नाही? हा मागचा दार मोठा खराब आहे, पण याला कुंडी लावणं हा तुमचा काम आहे. बहीण लाडकी आहे, नाही तर तुम्ही जर बहीण म्हणून सोडलं तर मुख्यमंत्री तयारच आहे. बरोबर आहे की नाही? मुख्यमंत्री तयारच आहे. तुमच्या नाकावर लिंबू फिरून आपली बहीण बनवली, दर महिन्याला किती रुपये टाकते? 1500 टाकते. मग त्या भावाच्या नावाने टाळ्या वाजवा. बरोबर आहे? आणि त्याच्यापेक्षा तो 1500 देते, त्याच्यापेक्षा 500 रुपये जास्त टाका आणि तुम्ही किती रुपये द्या? किती? हे घाबरले आता, घाबरलात? अरे ठीक आहे, नका देऊ, पण वर्षात येतं द्या. बरोबर आहे की नाही? तेव्हा त्या बहिणीचा माहेर टिकून राहील, हे मानव धर्माची शिकवण पाहिजे आहे. आणि आजच्या प्रसंगी दुसरं एक सांगतो की जे म्हातारे कोतारे आहे त्यांना माझी विनंती आहे, आजपासून आपला जेब खाली करू नका. आपल्या कर्दुड्याची चाबी पोराच्या हातात देऊ नका. काही ना काहीतरी खिशात जमवून ठेवा, नाहीतर एक दिवस असा येईल की हाच पोरगा ज्या पोरासाठी तुम्ही काबाड कष्ट केले, पोटाला चिमटा दिलात आणि ह्या लेकराला शिकवून मोठा केला, हा इंजिनियर झाला, याला इंजिनियर बायको भेटली, परंतु दवाईची चिठ्ठीसाठी याच्याजवळ पैसा नाही, ही अवस्था आहे. म्हणून तुमच्या जवळचा अडका पैसा हा तुमच्या जवळ राहील तर कामात येईल, भीक मागण्याची पाळी येणार नाही. ही सत्यता परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्यासाठी काहीतरी करून ठेवा, नाहीतर म्हणजे आता तुझ्यासाठीच आहे. अरे हो ना, तुझ्यासाठी जाय, नाही तर का हा तुझ्यासाठी जाय म्हणून म्हणून तर हे लेकर काय करतात, खांद्यावर बसतात आणि खांद्यावर. बरोबर आहे ना? ही कंडिशन होत आहे. म्हणून हा मानव धर्म सांगते की पुत्र असावा राजविंडा, पुत्र असावा राजविंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. रामासारखा पुत्र झाला पाहिजे, लक्ष्मणासारखा भाऊ झाला पाहिजे. या जमान्यामध्ये मानव धर्माची ही शिकवण आहे. त्याच पद्धतीनं अजून दुसरी एक गोष्ट सांगतोय की 7-12 कोरा ठेवा. कोरा ठेवा म्हणजे कसं? बहिणींचे नाव कोणाच्या 7-12वर आहेत? भावाच्या नावावर आहेत. बरोबर आहे ना? बहिणींनो, 7-12वर जरी नाव असतील तर ते 7-12वरचे नाव माग घ्या. भावासाठी 7-12वर नाव राव म्हणून भांडण करू नका. आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये आपला व्यवहार चांगला राहील, आपला रिश्ता टिकून राहील, याच्यासाठी मानत्यागी बाबा जुमदीचे उपदेश ध्यानी मनी ठेवा, तरच आपल्या या समाजामध्ये सत्य राहील, मर्यादा राहील आणि प्रेमही राहील. आणि नाही तर निवड पुस्तकीमध्ये राहील, फक्त ग्रंथामध्ये लपून ठेवल्यासारखं राहील. आणि म्हणून तो ग्रंथात न राहता आपल्या या हृदयामध्ये राहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आपली वागणूक झाली पाहिजे. त्याला म्हणतात कर्म. असा कर्म साधून धर्माचा विशाल झेंडा प्रत्येक गावामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या जनसमाजाला जागवण्यासाठी हा कामात आला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं मानत्यागी बाबा जुमदीचं नाव प्रत्येक घराघरामध्ये राहील आणि तोच परमेश्वर या समाजाचा उद्धार करणारा तयार होऊन जाईल. आणि एक दिवस असा येईल की त्या मंदिरामध्ये जाऊन एक दिवा लावणारा सुद्धा गावात तयार राहणार नाही. दिवा कुठं लावायचा आहे? मंदिरात नव्हे, या मानव मंदिरामध्ये धर्माच्या नावाचा, सत्याचा, मर्यादाचा आणि प्रेमाचा दिवा हा तुमच्या माध्यमातून प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये लागला पाहिजे. असे कार्य जर आमच्या माध्यमातून झाले तर खऱ्या अर्थानं याच देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा, इथंच मुक्ती होऊन जाईल. म्हणून जिवंतपणे आम्हाला मुक्त मिळाली पाहिजे. मेल्याच्या नंतर पुढची येवणी कुत्र्यामध्ये जाते का सापामध्ये जाते का कावळ्यात जाते की कुठे जाते हे आपल्याला माहित नाही, परंतु लाख मोलाची येवणी आहे. पंडितजी सांगतात की 1,84,000 येवणी फिरून कटर ही मानवाची येवणी मिळाली, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, परंतु हा जीवन लाख मोलाचा आहे. आणि म्हणून या मानव येवणीमध्ये आपण आलो तर जेवढे दिवस आपला जीवन आहे
तेवढ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी परमार्थाचे कार्य या मानवाच्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणून परमेश्वराला योग मागा. हे भगवान बाबा हनुमान जी, मैं मानव हूँ, मैं मानव के कार्य कर सकूं, मैं परमार्थ के कार्य कर सकूं. भगवान ऐसी मुझे सद्बुद्धी देना. परमेश्वरा असं मला मार्गदर्शन करा, अशी मला सद्बुद्धी द्या. असेच माझ्या हातून कार्य घडावं. जसे महान त्यागी बाबा जुमद्रोजीनं परमेश्वरीय कार्य केलं. बाबा त्यांच्याच पावलावर सुद्धा मी पाऊल टाकून या जनसमाजासाठी माझाही जीवन समर्पित व्हावं असा आशीर्वाद मला द्या. असं परमेश्वराला योग मागा. तर निश्चितपणाने परमेश्वराला लागेल की खऱ्या अर्थानं हा माझा सेवक आहे, माझे कार्य करण्यासाठी योग मागत आहे, त्याला नक्कीच तथास्तु म्हणून देईल. आणि म्हणून माणूस असो किंवा स्त्री असो, परमेश्वरी कार्य करण्यासाठी सर्वांनाच मोकळीक आहे. म्हणून सकाळी उठत असताना प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी परमेश्वरीय कार्य केलं पाहिजे, मला आवड आली पाहिजे. नाहीतर एक आज सेवक आला होता, 3 वर्ष झाले, साधा सेवक आहे. सकाळी झाले दोघे जण, अशी म्हणते माझा पोरगा मारायला धावला म्हणते. आता विचार करा, तो जवान पोरगा आहे, लग्न झाला, सुनबाई आली, पण 3-3 दिवसानं फोन लावते माहेरी. 3-3 दिवसानं तिथून तो त्यागी सेवक आहे. तो तिथून सांगते यांना पोरीला, तू असं नाही करू, तू तशी न करू. सर्व ऐकते कोणाची? आई वडिलाची. आणि तो पोरगा म्हणते तू लग्नाचा कर्ज भर, तू असा कर, तांदूळ आण, घरचा सर्व काही आण. 2 रुपये फेकून मारत नाही आणि वडिलाला मदत करत नाही. विचार करा, असे आम्ही मार्गात आहोत. काय फायदा या मार्गात राहून? विचार जर बदलले नसतील तर मार्गाचा नामधारी सेवक काही फायदा नाही. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कीर्ती तेव्हा राहील जेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवीचे विचार आमच्या हृदयामध्ये राहील, तेव्हा कीर्ती राहील. म्हणून जो आवडे सर्वाला, जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला. जो सर्वांना आवडणार आहे त्याच माणसाची गिनती होते, तोच माणूस समोर येते आणि तोच माणसाला परमेश्वरा समोर आणते. असे कार्य आमच्या हातून झालं पाहिजे. आणि म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीनं जे तत्व शब्द नियम दिलेले आहे त्याच्या आधारे आपण वागावं, त्यांचं पालन करावं. मी सुद्धा आपल्या जीवाजीव असेपर्यंत बाबाने दिलेले तत्व शब्द नियमाचा वागण्याचा प्रयत्न करेन. आणि परमेश्वराला विनंती करेन की भगवान बाबा हनुमानजी, बाबा आम्ही या ठिकाणी जेवढे बी आत्मे आहोत या सर्व आत्म्यांना एक प्रेमाच्या धाग्यामध्ये आपण बांधून ठेवावं. आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून महान त्यागी बाबा जुमदीचा अवतार तुमच्या आमच्या माध्यमातून व्हावा आणि त्या परमेश्वराचे कार्य करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं बाबा, अशी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.